महायुती राक्षसी वृत्तीची आहे, हे सरकार आपटावंच लागेल असा हल्लाबोल केलाय मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी। देशातील 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले असून भाजपने 3 राज्यात स्पष्ट बहुमतानं सरकार स्थापन होईल एवढं संख्याबळ मिळवलंय। अवघ्या देशाचं लक्ष लागलेल्या पश्चिम बंगालमध्येही भाजपने द्विशतक ठोकत ममता दीदींच्या 15 वर्षांच्या सत्तेला सुरुंग लगावलाय। भाजपने मोठ्या फरकाने बंगालमध्ये एक हाती सत्ता मिळवल्यानं अनेकांच्या भोवया उंचावल्या, तर विरोधकांनी देखील भाजपच्या विजयावर SRA आणि ED CBI सारख्या संस्थांचा वापर करून मतचोरी केल्याचं म्हटलंय। आता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनीही भाजपच्या विजयावर शंका उपस्थित केली आहे। तसेच राज्यातील वाढत्या गुन्हेगारीवरूनही संताप व्यक्त करत फडणवीसांचं सरकार आता आपटावंच लागेल असंही म्हटलंय। नमस्कार, मी बालाजी शिंदे आणि तुम्ही पाहताय लोकाशा TV। अकलूज येथील सकल मराठा मोर्चाचे समन्वयक धनाजी साखळकर यांच्या आईच्या मृत्यूनंतर जरांगे पाटील यांनी रात्री त्यांच्या घरी जाऊन सांत्वनपर भेट घेतली। त्यानंतर कार्यकर्त्यांशी बोलताना फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधला। सध्या राज्यात वाढलेल्या गुन्हेगारीबाबत थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधताना हे असले रत्न आपल्याला लाभले आहेत, हे गुंडांना जेलमध्ये AC लावून देतात आणि मोबाईल फोन देतात। यांच्या काळात गुंडांचे चालणार आहे। फडणवीसांचं सरकार राक्षसी वृत्तीचं असून आता ते आपटावंच लागेल असे म्हणत जरांगे पाटील यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला। ज्याला विचारले तो म्हणतो मी यांना मतदान केले नाही तरी हे जिंकतात। पश्चिम बंगालमध्ये ममताबाईला पाडले, पण लोक म्हणतात ममताबाई कधीच पडणार नाही। मला पहिल्यांदा वाटायचं काही नसेल, पण आता नक्की काहीतरी भानगड आहे। त्यांनी कुठेतरी काड्या खोचून ठेवल्यात असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी भाजपच्या पश्चिम बंगाल आणि इतर राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या विजयानंतर ही प्रतिक्रिया दिली आहे। नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपाच्या विजयानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी, तृणमूलच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी भाजपवर जोरदार टीका केली होती। आता मनोज जरांगे पाटील यांनीही भाजपच्या विजयावर शंका घेतली आहे। अशाच ताज्या अपडेटसाठी लोकाच्या TVला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका।